नमस्कार. कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने नागपंचमी स्पेशल उंडा किंवा मेतोंडा म्हणतात याला. कोल्हापुरी भागात नागपंचमीच्या दिवशी देवाला हाच नैवेद्य दाखवला जातो. तर खूप सोपा आणि साधी पद्धत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी मोठा रवा घेतला. त्याच्यानंतर इथे लापशीचा रवा अर्धी वाटी घेतली. त्याच्यानंतर इथे एका मोठ्या बाउलमध्ये जेवढा आपण रवा घेतला त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला. ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी मी इथे 2 वाटी घातलं, कारण लापशीचा रवा भिजण्यासाठी थोडं पाणी एक्स्ट्रा लागतं, याच्यासाठी 2 वाटी मी पाणी घातलं. आता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया. त्याच्यानंतर आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. मिडियम टू लो हीटवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये पाव चमचा तूप घातलं. पहिल्यांदा आपण लापशीचा रवा भाजून घेतोय. तर हे बघा, 5 मिनिटं परतल्यानंतर त्याला वेगळाच असा कलर आला. त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे 1 वाटी मी मोठा रवा घातला. तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं. तर हा रवा पण आपल्याला सेम भाजूनच घ्यायचा आहे. 5 मिनिटं मिडियम टू लो हीटवर आपल्याला रवा भाजायचा आहे. पाच मिनिटं झाल्यानंतर बघा रवा भाजलेला आहे. आपण याला काढून घेऊया. आता इकडे आपण पाण्यामध्ये गूळ घालून ठेवला होता, तर तो आपण असा ढवळून वितळून घेऊया. हे बघा, गूळ पूर्ण इथे वितळलेला आहे. तर इथे दुसऱ्या एका बाउलमध्ये रवा काढून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातले, साल काढून घेतली याची. त्याच्यानंतर 1 चमचाभर पांढरे तीळ भाजून घेतलेत. खसखस 1 चमचाभर ते पण भाजून घेतलं. अर्धा चमचा वेलची पूड, काजूगर तुकडे, त्याच्यानंतर मनुका घातला चमचाभर. 2 चमचे भाजलेले सुकं खोबरं घातलं. त्याच्यानंतर 1 पाव चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घातलं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये गूळ वितळून घेतलेलं पाणी होतं ते याच्या गाळणीने गाळून घालूया, कारण काही वेळेला त्या गुळामध्ये खडे असतात, त्यामुळे आपण गाळूनच घालूया. तर याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास रवा भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिला. अर्ध्या तासानंतर याच्यावरचं झाकण काढलं. हे बघा, रवा मस्त असा भिजत आला. इथं बॅटर आपलं तयार झालेलं आहे उंड्यासाठी लागणारं. तर माझ्याकडे जाड बुडाचं आणि खालून पसरट असं भांडं नव्हतं, म्हणून मी कुकरच घेतला. तर कुकर इथे लो गॅसवर गरम करायला ठेवला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं. त्याच्यानंतर आपल्याला हे तयार करून घेतलेले बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे. तर थोडं हलवून घेऊ चमच्याने आणि वरून थोडं गार्निश करून घेऊया. सुकं खोबरं, त्याच्यानंतर पांढरे तीळ, थोडीशी खसखस, काजूगर तुमच्याकडे असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील. आता आपण याच्यावर झाकण लावूया. तर झाकणाचं बघा मी शिट्टी काढलेली आहे. तर शिट्टी लावायच्या अगोदर आपल्याला 1 तासभर याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी अर्धा तास कुकर थंड करून घेतला आणि मग त्याचं झाकण काढलं. तर आता आपण चाकूने चेक करून बघूया. तर हे बघा, सगळ्या बाजूने मस्त असा आपला उंडा तयार झालेला आहे. तर साईडनं अशा कडा सोडवून घेऊया त्याच्या अगोदर.
आता हे बघा, याला कट करून घेऊया. याच्या छोट्या छोट्या अशा वड्या करून तयार करून घेऊया आपण. आता यातलं मी चमच्याने तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, चारी साईडनं अगोदर हलवून घ्यायचं चमच्याने आणि मग आपल्याला काढायचं आहे. हे बघा, मस्त असा परफेक्ट आपला उंडा तयार झाला बघा. 1 तासभर मी गॅसवर ठेवला होता. अजिबात कुठेही जळलेला किंवा खालून लागलेला नाही. परफेक्ट असा आपला उंडा तयार झाला. या नागपंचमीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.